अर्धापूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची मुदखेड येथे बदली झाल्यामुळे निरोप समारंभ व नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी जगदीश दळवी यांचा स्वागत सोहळा तसेच शहरातील MBBS परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ वैशालीताई देशमुख, उपनगराध्यक्ष मुक्तेदर खान पठाण, माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, गटनेते बाबूराव लंगडे, माजी उपनगराध्यक्ष राजेश्वर शेटे, नगरसेवक सोनाजी सरोदे, शहबाज बेग, नामदेव सरोदे, सलीम कुरेशी, नगरसेवक प्रतिनिधी डॉक्टर विशाल लंगडे, गाजी काजी, व्यंकटी राऊत, मुसवीर खतीब, शेखरी जवान आदी उपस्थित होते। नगरपंचायतीच्या वतीने MBBS परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सत्यम अंबादास मुदखेडे, कृष्णा दत्ता वापटकर, शिवम अंबादास मुदखेडे, विनायक वापटकर या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला। तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक प्राध्यापक विशाल प्रवीण कामारीकर, डॉक्टर प्रवीण कामारीकर यांचा नगरपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला। निरोप, स्वागत व गुणगौरव सोहळा या त्रिवेणी कार्यक्रमात मुख्याधिकारी शैलेश फडसे, कांचनताई शैलेश फडसे यांचा यथोचित सत्कार करून आठवणींना उजाळा दिला। यावेळी माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, महानगर अध्यक्ष नागोराव भांगे पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष फिरदोस हुसेनी, माजी उपनगराध्यक्ष राजेश्वर शेटे, माजी उपनगराध्यक्ष मुसवीर खतीब, लोकप्रिय नगरसेवक सोनाजी सरोदे, सय्यद हमीद अली, अभियंता स्वप्नील जाधव, अधीक्षक श्रीमती टीकार मॅडम, अश्विनी तम्मलवार। अर्धापूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची मुदखेडला येथे बदली झाल्यामुळे तसेच नव्याने नगरपंचायतीचे मुख्याधिकारी म्हणून जगदीश दळवी हे रुजू झाल्याने नगरसेवक शेख जाकीर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी मित्रमंडळी उपस्थित होते। निरोप, स्वागत व गुणगौरव सोहळा या त्रिवेणी कार्यक्रमात मुख्याधिकारी शैलेश फडसे, कांचनताई शैलेश फडसे यांचा यथोचित सत्कार करून आठवणींना उजाळा दिला। यावेळी माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, महानगर अध्यक्ष नागोराव भांगे पाटील, ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश पत्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव भालेराव, पत्रकार संघाचे अध्यक्ष गोविंद टेकाळे, अजमो जिल्हाध्यक्ष विलास साबळे, शहराध्यक्ष योगेश हाळदे, शहराध्यक्ष साबेर शेख, शहबाज खान पठाण, पांडुरंग कड, गोपाळ पंडित यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। या कार्यक्रमास अर्धापूर शहरासह तालुक्यातील अनेक अधिकारी व विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नगरपंचायतचे मुख्य अधिकारी शैलेशजी फडसे व तसेच नव्याने रुजू झालेले मुख्य अधिकारी जगदीशजी दळवी यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या। अभ्यासक्रमास म्हणजे परीक्षा देऊन ते क्वालिफाय झाले त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा हा एक सत्कार कार्यक्रम आपण आयोजित केला आहे। नगरपंचायत प्रशासन त्याचप्रमाणे सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या वतीने हा कार्यक्रम सुंदररित्या इथे कामकाज पार पाडले। त्यानंतर इथून मुदखेड येथे त्यांना पदस्थापना देण्यात आली। त्यानंतर जवळपास हे आपल्याकडे नियुक्त केले असून ते मुख्याधिकारी पदाचा पदभार इथून थोडक्यात सांगायचं तर या गावाची एक अशी परंपरा आहे। मी इथे 1.5 वर्ष झाले रुजू झाले तेव्हापासून बघते की गुणवंत चांगलं काम करणाऱ्या लोकांचा सत्कार इथं केला जातो। त्याच्यामुळे लोकांना, विद्यार्थ्यांना आणि समाजातल्या लोकांना एक चांगला आदर्श मिळतो। आणि इथे बसलेल्या मंचावरचे जे 4 विद्यार्थी आहेत त्यांना मी आज या कार्यक्रमानिमित्ताने सांगेल की तुमच्या पुढे जे दोन्ही आमचे सत्कारमूर्ती बसले आहेत, त्यानंतर नगराध्यक्ष बसले आहेत आणि सन्माननीय शैलेश फडसे सर यांच्या पत्नी बसल्या आहेत, यांचाही देखील आपणास आदर्श घेण्यासारखा आहे। आणि तुम्ही तुमच्या आम्ही तुमचं स्वागत करतो। या स्वागत समारंभाप्रसंगी मी तुम्हाला शुभेच्छा देते की तुम्ही या सत्कार मूर्तींसारखं चांगलं काम करावं। आणि या कार्यक्रमाचा उद्देश असा होता, मुख्याध्यापक लागत असतात आणि ते आम्हाला मागच्या 1.5 वर्षापासून मला तरी साहेब लागले होते। नवीन आलेल्या आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये 2 कार्यक्रम आहेत। एक म्हणजे आपले नवीन आलेले सीओ साहेब जगदीश दळवी साहेब, हे 21च्या बॅचचे मुख्याधिकारी आहेत। त्यांच्याबद्दल आता आपल्याला पुढी कामाची त्यांच्या प्रचिती येईलच, पण त्यांच्याबद्दल एक आपल्याला माहीत नसलेली गोष्ट सांगतो की जशी आपल्या काही संस्था आहेत विद्यार्थ्यांसाठी, सारथी, भारती ह्या माहीत असतील आपल्याला, तर सारथी या संस्थेचा लोगो हे जे केलेला आहे आणि टॅगलाईन हे याची एक स्पर्धा घेतली होती आणि त्या स्पर्धेमध्ये सरांचा लोगो आणि टॅगलाईन निवड झाली होती। त्यामुळं त्या तत्कालीन मुख्यमंत्री जे माजी मुख्यमंत्री आपले उद्धव ठाकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला होता, त्यात सरांचं कौतुक घालून आणि त्यांना प्रशस्ती पत्र दिलं होतं।
तर एवढी विजन असलेले मुख्याधिकारी आपल्याला लाभलेले आहेत. तर नक्कीच त्यांच्या याच्यामध्ये आपल्या शहराचा विकास चांगलाच होईल, याबाबत दुमत नाही. त्यानंतर काही म्हणतात की तुमचं एखाद्या आपले कर्मचारी किंवा अधिकारी काम जर चांगलं असेल तर ते त्याची कामाची पोच ही तुमच्या चोहीकडे होत असेल. याची प्रचिती सांगायचं म्हणजे मी 1.5 वर्षाखाली नागपूर येथे कार्यरत होतो. त्यावेळेस मग आमचं कलेक्टर ऑफिसला एक जिल्हाधिकारी प्रोग्राम चालू होता आणि इटनकर साहेबांनी म्हणलं की तिथले जे डीओ होते, अरे या जे मुद्दा मला माहित नाही, आठवत नाही, पण त्या मुद्द्याला म्हणजे की अरे तुम्ही काम करा, हा मुद्दा नाही का, तुम्हाला नांदेडचे डीओ श्री शैलेश फडसे चांगले सांगू शकतील. तर त्यावेळेस कळलं की आणि नाव लक्षात त्याच्यामुळे राहिलं की मी पण इथलाच असल्यामुळे नांदेडच्या आपल्याकडच्या एका भागातील कलेक्टर साहेबांनी नाव दिलं ही खूप मोठी गोष्ट होती आणि ते नाव माझ्या लक्षात राहिलं. आणि नंतर योगायोगाने अर्धापूर भेटलं आणि अर्धापूरला शैलेश फडसे साहेबच मुख्याधिकारी म्हणून भेटले आणि त्यामुळे त्यांच्या कामाची प्रचिती आणखी मला मोठ्या प्रमाणात आली की कलेक्टर साहेब एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेतात म्हणजे खरंच त्यांचं जवळून पाहण्याचा योग आला. सरांच्या कामाच्या बाबतीत म्हणलं तर आता कोणत्याही शहरामध्ये मोठे विकास निधी ऑब्विसली तिथल्या मोठ्या नगरसेवकाचं, नगराध्यक्ष किंवा तिथल्या लोकप्रतिनिधीचं योगदान असते की निधी आणणं, मोठे काम मंजूर करून आणणं. पण नंतर प्रशासकीय दृष्टीनं बघायला गेलं तर एखाद्या कामाचं TS झालं, प्रशासकीय मान्यता झालं, तांत्रिक मान्यता झालं, वर्क ऑर्डर झालं, तर ती आपलं काय म्हणतात सिक्युरिटी SD रिलीज करेपर्यंत अनेक वेळ अडचणीचा सामना हा प्रशासकीय दृष्टीनं मुख्य अधिकारी किंवा अधिकाऱ्यांना करावा लागतो आणि ह्या सगळ्यांना सांभाळून ते काम पूर्ण असण्याचं काम शैलेश फडसे साहेबांनी केलेलं आहे. त्यानंतर आमच्या पण म्हणजे सर्व कर्मचाऱ्यांना सरांचा म्हणजे शिस्तीचा आणि त्यांच्या अभ्यासाचा प्रत्यय आलेला आहे. सर कधी कॅबिन मध्ये बोलत होते आणि सांगायचे की आपल्याला यांना एक पत्र द्यायचं किंवा हे आपल्याला काम करायचं आणि दुसऱ्या क्षणी मग आपल्याला मनात येत होतं की यांचं काही बॅकग्राऊंड माहित नाही कसं करायचं. पण टेबलवर जाईपर्यंत तुमच्या मोबाईलवर सरचा व्हॉट्सअप मेसेज यायचा आणि त्यात पाहिलं तर मग आपण दिलेले अगोदरचे लेटर असतील किंवा त्या अनुषंगाने काही GR असतील ते तुमच्या मोबाईलवर आलेले असायचे. म्हणजे प्रोसेससोबत काम करताना याची खूप मोठ्या प्रमाणात प्रचिती आलेली आहे की एक चांगला अधिकारी म्हणजे सर्व गुणांनी कसा जागरूक असतो आणि आपल्या कर्मचाऱ्याचं म्हणजे कोणते अडचणी येऊ शकतात किंवा त्याला काय काम करताना काय करायला लागू शकतं हे सर आधीपासून जाणत होते. सरांचं मार्गदर्शन ऑब्विसली आपल्या सगळ्यांची इच्छा झालेली आहे की भविष्यात महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून सर येतील याचा विषय नाही, पण सरांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी भेटत राहील. नवीन सरांचा पण या ठिकाणी मी स्वागत करतो आणि माझे 2 शब्द बोलतो. जय हिंद. अभ्यासक्रमास म्हणजे परीक्षा देऊन ते क्वालिफाय झाले त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा हा एक सत्कार कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. नगरपंचायत प्रशासन त्याचप्रमाणे सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या वतीनं हा कार्यक्रम सुंदररित्या इथे कामकाज पार पाडले. त्यानंतर इथून मुदखेड येथे त्यांना पदस्थापना देण्यात आली. त्यानंतर जवळपास हे आपल्याकडे नियुक्त केले असून ते मुख्याधिकारी पदाचा पदभार इथून थोडक्यात सांगायचं तर या गावाची एक अशी परंपरा आहे. मी इथे 1.5 वर्ष झाले रुजू झाले तेव्हापासून बघते की गुणवंत चांगलं काम करणाऱ्या लोकांचा सत्कार इथं केला जातो. त्याच्यामुळे लोकांना, विद्यार्थ्यांना आणि समाजातल्या लोकांना एक चांगला आदर्श मिळतो. आणि इथे बसलेल्या मंचावरचे जे 4 विद्यार्थी आहेत त्यांना मी आज या कार्यक्रमानिमित्ताने सांगेल की तुमच्या पुढे जे दोन्ही आमचे सत्कारमूर्ती बसले आहेत, त्यानंतर नगराध्यक्ष बसल्या आहेत आणि सन्माननीय शैलेश फडसे सर यांच्या पत्नी बसल्या आहेत, यांचाही देखील आपणास आदर्श घेण्यासारखा आहे. आणि तुम्ही तुमच्या आम्ही तुमचं स्वागत करतो. या स्वागत समारंभाप्रसंगी मी तुम्हाला शुभेच्छा देते की तुम्ही या सत्कार मूर्तींसारखं चांगलं काम करावं. आणि या कार्यक्रमाचा उद्देश असा